सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट आणि पारदर्शक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। निवडणूक प्रक्रियेदरम्यान मनपाच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली। प्रशासकीय पातळीवर या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या सत्कार समारंभाविषयी अधिक माहिती देताना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून भविष्यात ते अधिक जोमाने काम करतील। यातूनच महानगरपालिकेची प्रतिमा अधिक उंचावण्यास आणि प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास मदत होईल, हा या सत्कार सोहळ्यामागचा मुख्य उद्देश आहे। या मुख्य सत्कार सोहळ्यासोबतच निवडणूक काळात मतदान जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, त्यांचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला। विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनपा क्षेत्रातील शिक्षकांचाही महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। समाजातील या सर्व घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील उत्कृष्टतेचा आदर करण्यासाठी प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून या सकारात्मक आणि सर्वसमावेशक भूमिकेचे कौतुक होत आहे। च्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला। या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपली जबाबदारी पार पाडलेली होती। त्यामुळे आज सर्वच अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निवडणूक काळामध्ये मतदान जनजागृतीसाठी महानगरपालिकेला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, त्यांच्या प्राचार्यांचा आणि विद्यार्थ्यांचाही आज सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाची पारितोषिके मिळालेली आहेत। त्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। महानगरपालिकेचे काही आदर्श शिक्षक हे राज्यस्तरावर पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत। अशा शिक्षकांना सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आलेले आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि भविष्यामध्ये त्यांनी अधिकाधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने काम करावं आणि महानगरपालिकेची प्रतिमा उंचवावी, असा यामागचा उद्देश होता। जनगणना 2027साठी सुरुवात झालेली आहे। राज्यस्तरीय समितीने महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतलेला होता। आत्तापर्यंत जनगणनेच्या बाबतीत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, ट्रेनर्सच्या नियुक्त्या करणे, पर्यवेक्षक, प्रगणक, सुपरवायझर यांच्या नियुक्त्या करणे, अशा प्रकारची कार्यवाही सुरू झालेली आहे। राज्यस्तरीय आढाव्यामध्ये महानगरपालिकेच्या जनगणना 2027च्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं होतं। शासनाने जनगणना 2027साठी पूर्वतयारीसाठी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सर्व सूचनांचं पालन महानगरपालिकेने केलेलं आहे आणि पुढील आठवड्यापासून महानगरपालिका नागरिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टोर मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से
ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।